काही सविस्तर बातम्या बघूयात। वैनगंगा नळगंगा प्रकल्पामध्ये वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश करा या मागणीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं। संत्रा पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यांचा प्रकल्पामध्ये समावेश करावा अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली। या तालुक्यामधील भूजल पातळी ही 800 फुटांपेक्षा खाली गेली आहे। त्यामुळे वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या अंतर्गत या क्षेत्राचा समावेश करून भूजलाची पातळी वाढवण्याचा प्राधान्याने विचार करावा असंही अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे वैनगंगा ते नळगंगा, या प्रकल्पाच्या बाजूला जो अतिशय महत्त्वाचा एरिया आहे जिथे त्याला ऑरेंज बेल्ट म्हणतात आणि मोठ्या प्रमाणात इकडे संत्र्याची झाडं असल्यामुळे संत्र्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्यामुळे पाण्याची पातळी खालती गेलेली आहे। राज्य शासनाने काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी या 4 तालुक्याचा समावेश याच्यामध्ये करावा, जेणेकरून या भागामध्ये जर हा प्रकल्प त्यानिमित्तानं याचं पाणी जर आलं तर त्याचा मोठा फायदा चांगल्या पद्धतीनं संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल। बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा नमस्कार महाराष्ट्र। थोडक्यात